आता आपल्याला या सेशनमध्ये काय करायचं आहे की ऑपरेटर एक्झॅक्टली ओव्हरलोड करायचं आहे. म्हणजे काय की विथ द हेल्प ऑफ प्रोग्राम्स वी विल सी हाऊ टू ओव्हरलोड ऑपरेटर. ओके, व्हॉट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग? फर्स्ट, ऑपरेटर ओव्हरलोडिंग मीन्स गिविंग सम स्पेशल मीनिंग टू ऑलरेडी डिफाइंड ऑपरेटर विथ रिस्पेक्ट टू युजर डिफाइंड डेटा टाइप्स. दॅट्स इट. प्रोग्रामिंगमध्ये किती टाईपचे ऑपरेटर्स आहेत की जनरल कॅटेगरी म्हटलं तर युनरी, बायनरी, टर्नरी. युनरी म्हणजे काय? द ऑपरेटर दॅट टेक्स ओनली वन ऑपरेंड. वन ऑपरेंड म्हणजे त्याला एकच ऑपरेंड लागणार आहे. जसं की आपण आता जे एक्झाम्पल बघितलं होतं की C3 = C1 + C2 सपोज वी आर रायटिंग, तर ते प्लस ऑपरेटर दोन ऑपरेंड्सवरती ॲक्ट होतं आहे. कळालं? C1 आणि C2 वरती, म्हणजे ते काय झालं? बायनरी झालं. मग एकाच ऑपरेंडवरती ॲक्ट होणारं ऑपरेटर म्हणजे युनरी. आता फॉर एक्झाम्पल मी सांगते इथे की लाईक युनरी मायनस, दॅट इज अ युनरी ऑपरेटर. आता हे मायनस ऑपरेटर आहे ना, ते दोन्ही वेजनी यूज होतं, युनरी ॲज वेल ॲज बायनरी. आता युनरी म्हणून ते कसं ॲक्ट होतं तर असं की समजा आपण एक इंटीजर लिहिलं आहे x = हॅविंग व्हॅल्यू 10. आता मी जर लिहिलं सेकंड व्हेरिएबल इज देअर लेट y आणि आपण लिहितो y = -x. नाव टेल मी व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. इथं जर तुम्ही सी आउट y करून बघितलं, सी आउट y, देन यू विल गेट -10. दिस इज युनरी मायनस ऑपरेटर. आणि हे आत्ता सध्या कुणावरती ॲक्ट होतं आहे? इंटीजर्सवरती. x अँड y बोथ आर इंटीजर्स हिअर. पण ॲक्च्युली ऑपरेंट किती आहे तिथं? सी. ओनली एक्सवरती ॲक्ट होतं आहे ना हे. ओनली x इज अ सिंगल ऑपरेंट हिअर, दॅट्स वाय दिस इज युनरी ऑपरेटर. आणि मग युनरी ऑपरेटर जो असतो तो पण आपण आपल्या क्लाससाठी ओव्हरलोड करू शकतो. ओके, म्हणजे युजर डिफाईन डेटा टाईप, इथं जो इंटीजर आहे त्याच्या इन्स्टेड इथे युजर डिफाईन डेटा टाईप असेल तर तो ॲक्ट झाला पाहिजे. तर तो करायचा कसा? तर दॅट इज पॉसिबल, दॅट वी विल सी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. ओके, हे आपण एका एक्झाम्पलनी बघणार आहे. नेक्स्ट थिंग इज सी, सेकंड आहे बायनरी ऑपरेटर्स. युनरी कळाले? आता बायनरी म्हणजे काय की समजा टू ऑपरेंड्स आहेत. टू ऑपरेंड्स म्हणजे लाईक प्लस ऑपरेटर इज देअर. सपोज देअर इज इंटीजर x आणि आपण लिहितो आहे समथिंग x = 5 + 7 असं काहीतरी लिहिलं. तर दिस 5 अँड 7 टू ऑपरेंड्स आर देअर आणि या दोन ऑपरेंड्सवरती प्लस ॲक्ट होत आहे ना आत्ता, म्हणजे प्लस इज अ बायनरी ऑपरेटर. कळतं आहे? मग आता हे प्लस बायनरी ऑपरेटर आहे ना, इथे दोन इंटीजरसाठी आपण यूज केला आहे प्लसचा. पण तेच जर दोन क्लासचे व्हेरिएबल्स असतील म्हणजेच ऑब्जेक्ट्स असतील तर त्याच्यासाठी ते कसं करायचं? म्हणजे त्याच्यासाठी पण आपल्याला अलाउ करायचं आहे. म्हणजे ऑब्जेक्टची पण तुम्ही दोन ॲडिशन करू शकता विथ द हेल्प ऑफ प्लस ऑपरेटर. म्हणजे तुम्हाला त्या प्लसचं मिनिंग विथ रिस्पेक्ट टू दॅट क्लास सांगावं लागेल अँड दॅट इज जस्ट ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओके, आणि मग तुम्ही बायनरी ऑपरेटर्स पण ओव्हरलोड करू शकता लाईक दिस. थर्ड वन एक असतो टाईप आपला की टर्नरी ऑपरेटर. पण टर्नरी ऑपरेटर वी कॅन नॉट ओव्हरलोड. जस्ट आत्ताच मगाशी मी सांगितलं की प्रिव्हियस सेशनमध्ये की स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, टर्नरी ऑपरेटर, दॅट (?) दिस वी कॅन नॉट ओव्हरलोड. ओके, अगेन मेंबर ॲक्सेस ऑपरेटर असेल किंवा साईज ऑफ ऑपरेटर असेल तर ते आपण ओव्हरलोड नाही करू शकत. म्हणजे यातनं ती कॅटेगरी निघून गेली थर्ड वाली टर्नरी ऑपरेटर. तर आपण सम युनरी ऑपरेटर्स आणि बायनरी ऑपरेटर्स हे ओव्हरलोड करू शकतो. सम म्हणजे जेवढे मी आत्ता सांगितले ते सोडून बाकी सगळे करू शकतो. ओके, आता नेक्स्ट पॉईंट इज देअर, सी हाऊ टू ओव्हरलोड नाव. ओव्हरलोडिंग आपण बोलतो आहे, पण करायचं कसं? तर त्याच्यासाठी C++ हॅज गिवन वन फंक्शन दॅट इज अ ऑपरेटर फंक्शन. की आपल्या क्लासमध्ये आपण जसं फंक्शन लिहितो, मेंबर फंक्शन लाईक गेट डेटा किंवा कन्स्ट्रक्टर लिहितो, डिस्प्ले लिहितो, लाईक धिस वी हॅव टू राईट अ ऑपरेटर फंक्शन इन युअर क्लास. ओके, आपल्याला आपल्या क्लासमध्ये ऑपरेटर फंक्शन लिहावं लागतं फॉर डुईंग धिस टास्क. मग ऑपरेटर फंक्शनचा फर्स्ट आपण सिंटॅक्स समजून घेऊया आणि मग तो यूज करूया पुढे जाऊ. कळतं आहे? आता ऑपरेटर ओव्हरलोडिंगमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. फर्स्ट आपण बघणार आहे फंक्शन फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑपरेटर फंक्शन. ओके, तर ऑपरेटर फंक्शनचा सिंटॅक्स आहे आपला नॉर्मल फंक्शन कसं लिहितो आपण? व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ रायटिंग अवर नॉर्मल फंक्शन? नॉर्मल फंक्शन आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपण फर्स्ट लिहितो रिटर्न टाईप, त्याच्यानंतर आपण लिहितो फंक्शन नेम, नंतर ब्रॅकेटमध्ये आपण पास करतो आर्ग्युमेंट्स. ठीक, आणि त्याच्यानंतर इथे ॲक्च्युअल आपली फंक्शन बॉडी आहे. ओके, दिस इज द सिंटॅक्स टू डिफाईन आवर नॉर्मल फंक्शन. मग ऑपरेटरमध्ये फक्त एकच चेंज आहे. सी, ऑपरेटर फंक्शनमध्ये इन्स्टेड ऑफ रायटिंग फंक्शन नेम यू हॅव टू राईट अ ऑपरेटर कीवर्ड. ऑपरेटर हा कीवर्ड आहे, CO ऑपरेटर इज अ कीवर्ड हा लिहायचा. आणि जे पण ऑपरेटर तुम्हाला ओव्हरलोड करायचं आहे, लेट इट इज प्लस, मायनस, मल्टिप्लाय ऑर एनिथिंग, दॅट ऑपरेटर यू हॅव टू राईट ओव्हर हिअर ॲट द प्लेस ऑफ OP. OP मीन्स ऑपरेटर दॅट यू वॉन्ट टू ओव्हरलोड. त्याच्या आधी कीवर्ड येणार आहे तुमचा ऑपरेटर.
रिटर्न टाईप येणार आहे आणि आर्ग्युमेंट्स येणार आहे ॲज इट इज. कळतं आहे हाऊ टू ओव्हरलोड ऑपरेटर. फॉर दॅट यू हॅव टू यूज दिस ऑपरेटर फंक्शन. तर ऑपरेटर फंक्शन लिहिताना फर्स्ट तुम्हाला मेन्शन करायचा असतो रिटर्न टाईप, त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे ऑपरेटर कीवर्ड, देन OP, देन एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स यू कॅन पास. ॲक्च्युली दॅट इज टोटली डिपेंडंट ऑन विच टाईप ऑफ ऑपरेटर यू आर ओव्हरलोडिंग, त्याच्यावरती हे ऑपरेटर आर्ग्युमेंट्स डिपेंड आहे. ओके. आणि नेक्स्ट इथे तुम्हाला ॲक्च्युअल फंक्शन बॉडी लिहायची आहे, दॅट इज व्हॉट टास्क, जी टास्क तुम्हाला परफॉर्म करायची आहे फॉर दॅट ऑपरेटर. म्हणजे जर समजा तुम्ही 2 कॉम्प्लेक्स नंबर ॲड करताय, म्हणजे ॲडिशन रिअलची करा इमॅजिनरीची करा, तर ती जी टास्क आहे ना ती तुम्हाला इथे लिहायची. दॅट इज अ फंक्शन बॉडी. गेटिंग. दिस इज जस्ट अ सिंटॅक्स टू ओव्हरलोड एनी ऑपरेटर. मग आता हे फंक्शन जे आहे ऑपरेटर फंक्शन ते तुम्हाला त्या क्लासमध्ये लिहावं लागेल. कळतं आहे. आता देअर आर 2 वेज टू राईट ऑपरेटर फंक्शन. देअर आर 2 वेज. आता 2 वेज काय आहेत, तर ऑपरेटर फंक्शन लिहिण्यासाठी 2 वेज आहे. द फर्स्ट वे इज यूजिंग मेंबर फंक्शन. म्हणजे ॲज अ मेंबर फंक्शन म्हणून तुम्ही ऑपरेटर फंक्शन लिहू शकता. मेंबर फंक्शन म्हणजे काय, क्लासचं फंक्शन. दॅट्स इट. क्लासचं जे फंक्शन असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ मेंबर फंक्शन. तुम्ही ॲज अ मेंबर फंक्शन म्हणून हे ऑपरेटर फंक्शन लिहू शकता. आणि सेकंड वे आहे ॲज अ फ्रेंड फंक्शन म्हणून पण तुम्ही ऑपरेटर फंक्शन लिहू शकता. देर आर 2 वेज. यू कॅन राईट दिस ऑपरेटर फंक्शन ॲज अ मेंबर फंक्शन. फर्स्ट वे इज ॲज अ मेंबर फंक्शन आणि सेकंड वे इज ॲज अ फ्रेंड फंक्शन. असे 2 वेज आहेत ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं फंक्शन लिहिण्यासाठी, ऑपरेटर फंक्शन लिहिण्यासाठी. मग मेंबर फंक्शन म्हणजे तुम्ही कॉल कसं केलं पाहिजे, मेंबर फंक्शन यू हॅव टू कॉल युजिंग ऑब्जेक्ट डॉट सी. ऑब्जेक्ट डॉटनं आपण मेंबर फंक्शन कॉल करतो आणि फ्रेंड फंक्शन आपण ॲज अ नॉर्मल फंक्शन कॉल करतो. तर एक्झॅक्टली ते काय करायचं आहे, कसं कॉल करायचं आहे, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू एक्सप्लेन, डोंट वरी. ओके. आता या सेशनमध्ये मी युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग कवर करते फुल्ली आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघूया. कळतं आहे. फर्स्ट आपण करूया विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओके. आता आपण इथे युनरी ऑपरेटर मायनस कन्सिडर करूया. ओके. दॅट युनरी मायनस सेल. आता इथे एक क्लास घ्यायचा आहे आपल्याला, दॅट इज अ क्लास स्पेस. सपोज क्लास स्पेस म्हणजे काय की XYZ 3 कोऑर्डिनेट्स असतात स्पेसला. तर ते XYZ असे 3 डेटा मेंबर्स आपण घेणार आहे क्लास स्पेसमध्ये. नाव हिअर क्लास स्पेस इट इज हॅव्हिंग 3 डेटा मेंबर्स, लेट इंटीजर X, इंटीजर Y आणि इंटीजर Z असे 3 डेटा मेंबर्स आहेत या क्लासमध्ये. सपोज आता मेन लिहिणार आहे मी आधी आणि मग हे सगळा पूर्ण क्लास आपण कंप्लीट करूया. आधी आपल्याला मेन लिहायचं आहे. तर मेनमध्ये सी काय काय करायचं आपल्याला, तर वॉइड मेन सपोज और इंट मेन, यू कॅन राईट एनिथिंग. आता याच्यामध्ये सी मेनमध्ये आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे स्पेस क्लासचा. तर स्पेस क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार, लाईक स्पेस लेट एस इज द ऑब्जेक्ट ऑफ स्पेस क्लास. आता याच्यानंतर ना मी तो ऑब्जेक्टला डेटा सेट करायचा. आयदर यू कॅन राईट कन्स्ट्रक्टर और यू कॅन राईट गेट डेटा मेंबर फंक्शन लाईक दिस, किंवा रीड डेटा, एनी मेंबर फंक्शन यू कॅन राईट हिअर. तर आपण इथे काय करूया की आपण एक जस्ट गेट डेटा म्हणून मेंबर फंक्शन लिहू. ओके. तर गेट डेटा मेंबर फंक्शन लिहिल्यानंतर म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे एस डॉट गेट डेटा आणि याला आपण काय व्हॅल्यूज पास करणार आहे, 3 व्हॅल्यूज, 3 इंटीजर नंबर्स आपल्याला पास करायचे आहेत अँड दॅट विल रिप्रेझेंट 3 कोऑर्डिनेट्स लाईक XY अँड Z. ओके. कळतं आहे. म्हणजे इथे मी पास करणार आहे लेट 5, 6, 7 असं काहीतरी, एनी नंबर्स, एनी इंटीजर्स तुम्ही पास करू शकता. आता इथे काय होतं आहे सी की आपल्याला ते गेट डेटा आधी फंक्शन लिहूया आपण स्टेप बाय स्टेप. इकडे जी ॲक्टिव्हिटी करतो आहे ना आपण त्याच्यासाठी मी इकडे फंक्शन लिहून दाखवते म्हणजे लगेच मॅपिंग कळेल. ओके. तर आता इथे पब्लिक सेक्शनमध्ये आपल्याला फर्स्ट मेंबर फंक्शन लिहायचं. यू कॅन ऑल्सो राईट अ कन्स्ट्रक्टर. असं काही नाही कंपल्सरी की तुम्ही गेट डेटा लिहा. यू कॅन राईट अ कन्स्ट्रक्टर फॉर डुईंग द सेम टास्क. आता इथे आपण गेट डेटा लिहूया. गेट डेटाचा रिटर्न टाईप आहे वॉइड आणि गेट डेटा. आता याला 3 व्हॅल्यूज आपण पास करूया लाईक एक इंटीजर A कॉमा इंटीजर B कॉमा इंटीजर C लाईक दिस. ओके. आता याच्यामध्ये काय X इज इक्वल टू A, Y इज इक्वल टू B, आय एम गिविंग सेमिकोलन ना, Z इक्वल टू C. असं 3 व्हॅल्यूज आपण सेट केल्या ज्या आपण पास केलेत त्या, म्हणजे 5 व्हॅल्यू Xला, 6 व्हॅल्यू Yला अँड 7 व्हॅल्यू Zला सेट जाईल कुणाच्या, Sच्या. S इज वन ऑब्जेक्ट ऑफ दिस स्पेस क्लास. आता आपण डिस्प्ले करूया. सिम्पल डिस्प्लेसाठी मेंबर फंक्शन कसं लिहिणार, लाईक वॉइड
डिस्प्ले. तर डिस्प्लेमध्ये फक्त आपण तिन्ही व्हॅल्यूज डिस्प्ले करणार आहे, नथिंग एल्स. ती जर सिम्पल क्लास लिहितोय आपण की जस्ट 3 डेटा मेंबर्स ॲक्सेप्ट करा आणि डिस्प्ले करा. ओके, तर सी आउट लेट x इक्वल टू एक्स. इन द सेम वे सी आउट y इक्वल टू स्लॅश n देऊया, y इक्वल टू y अँड सी आउट z इक्वल टू z. दॅट्स इट. दिस इज अवर नॉर्मल क्लास. आपण अजून इथे ऑपरेटर ओव्हरलोडिंग यूज नाही केलं आहे. ओके, आता इथे ना मी एस डॉट गेट डेटा केलं ना की लगेच एस डॉट डिस्प्ले पण कॉल करणार आहे. का तर मला आता याच्यावरती मायनस ऑपरेटर अप्लाय करायचा, युनरी मायनस. आता सी मी काय लिहिते तर मायनस एस. सी आय एम रायटिंग हिअर मायनस एस केल्यानंतर मला काय पाहिजे आहे की एसचे जेवढे डेटा मेंबर्स आहेत ना त्यांचे व्हॅल्यूज ह्या त्याचं साईन अपोजिट झालं पाहिजे. ओके, म्हणजे समजा एक्सची व्हॅल्यू आता इथे आपण 5, 6, 7 केलं आहे ना, आपण त्याच्याऐवजी थोडंसं वेगळं करूया. सी आपण काय करूया, एक -5 देऊ, सेकंड 6 आणि 7 देऊ. म्हणजे आता मला एक्सपेक्टेड काय आहे की मायनस एस केल्यानंतर परत जर मी एस डॉट डिस्प्ले केलं तर आय शुड गेट 5 -6 -7. कळतं आहे का? म्हणजे आता इथे मायनस एस केलं की मी परत एस डॉट डिस्प्ले करून जर बघितलं तर आय शुड गेट व्हॅल्यूज लाईक 5 -6 -7. ही माझी रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आपण इथं सी हे ऑपरेटर कुणाबरोबर यूज केलं, मायनस ऑब्जेक्ट बरोबर, क्लासच्या व्हेरिएबल बरोबर. दॅट इज अ युजर डिफाईन डेटा टाईप. हा स्पेस आपण क्रिएट केला आहे. ओके, आणि त्याच्यामुळे जर त्याला काही तुम्हाला ऑपरेटर अप्लाय करायचं आहे तर फॉर दॅट यू हॅव टू राईट ऑपरेटर फंक्शन इन दॅट क्लास. आता याच्यासाठी ऑपरेटर फंक्शन आपल्याला लिहायचं आहे. तर आता रिमेंबर मायनस एसचा अर्थ काय आधी मी ते सांगणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही लगेचच ऑपरेटर फंक्शन लिहू शकता. आता मायनस एस आपण थोडंसं नाही याला असं इव्हॅल्युएट करूया की मायनस एसचा अर्थ काय, मी सांगते, नीट लक्ष द्यायचं आहे. सी आता आपण 2 वेजनं ऑपरेटर ओव्हरलोडिंग करू शकतो, 2 वेजनं. मी काय सांगितलं, ऑपरेटर फंक्शन आपण आयदर ॲज अ मेंबर फंक्शन म्हणून लिहू शकतो किंवा ॲज अ फ्रेंड फंक्शन म्हणून लिहू शकतो. 2 वेज. कळतं आहे? ॲज अ मेंबर फंक्शन किंवा ॲज अ फ्रेंड फंक्शन. जर ॲज अ मेंबर फंक्शन लिहायचं आहे तर आपण ऑलवेज मेंबर फंक्शन कॉल कसं करतो, ऑब्जेक्ट डॉट. आता इथं जसं गेट डेटा कॉल केलं, डिस्प्ले कॉल केलं, म्हणजे गेट डेटा आणि डिस्प्ले आपण यस डॉट गेट डेटा यस डॉट डिस्प्ले असं कॉल केलं बिकॉज दॅट इज अ सिंटॅक्स. क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर आहे ते डॉट. हां, तर आपण ऑब्जेक्ट डॉटनं कॉल करतो कुठलंही मेंबर फंक्शन. जर मला ऑपरेटर फंक्शन ॲज अ मेंबर फंक्शन लिहायचं आहे म्हणजे ते कॉल कसं होत असेल, ऑब्जेक्ट डॉटनं. कळतं आहे? आपण लिहिताना मायनस एस लिहिणार आहे पण त्याचा ॲक्च्युअल मिनिंग तुम्हाला जर माहिती असेल ना तर तुम्ही ऑपरेटर फंक्शन इझिली लिहिणार आहे. तर आपण ऑब्जेक्ट डॉटनं म्हणजे हा यस काय झाला, ऑब्जेक्ट झाला. म्हणजे आपण कॉल कसं करणार आहे, सी हिअर एस डॉट ऑपरेटर मायनस आणि असं. दिस इज द फंक्शन कॉल फॉर दिस स्टेटमेंट. हे लक्षात यायला पाहिजे कारण कॉलिंग ऑब्जेक्ट इथं एकच असणार आहे. आपण जो कारण युनरी ऑपरेटर आहे, मेंबर फंक्शन हे ऑब्जेक्ट डॉटनं कॉल होतं म्हणजे हा ऑब्जेक्ट दॅट शुड बी अ कॉलिंग ऑब्जेक्ट म्हणजे एस डॉट होणार. आता ऑपरेटर कुठला आहे, हे मायनस आहे म्हणून नेम काय झालं फंक्शनचं, ऑपरेटर मायनस. आता ऑलरेडी आपण हा यस पास केला आहे ना म्हणजे यस डॉट कॉलिंग ऑब्जेक्ट आहे, मग अजून काही पास करायची गरज आहे का, नाही, म्हणून हे ब्लँक येतं. कळालं का? ह्या सिंटॅक्स हे जर कळालं तर यू कॅन इझिली राईट ऑपरेटर फंक्शन. आता मला सांगा की इथे आपण सम रिटर्न करून इथं काही फेच करतोय का, कशामध्ये नाही, ॲक्च्युअल त्या ऑब्जेक्टमध्ये चेंजेस केले आपण. ओके, म्हणजे वी आर मॉडिफाईंग द ऑब्जेक्ट इटसेल्फ. आता हे आपल्याला अचीव करायचं आहे म्हणजे रिटर्न टाईप काय येईल का, वॉइड येणार कारण आपण ऑब्जेक्टमध्येच इटसेल्फ चेंजेस करतोय. जो कॉलिंग ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्येच आपण चेंजेस करतोय म्हणजे हिअर रिटर्न टाईप विल बी वॉइड. कळतं आहे? आता आपल्याला ऑपरेटर फंक्शन लिहायला इझी जाणार. नाव वी विल राईट ऑपरेटर फंक्शन फॉर डुईंग दिस टास्क. वी विल जस्ट डिक्लेअर दॅट ऑपरेटर फंक्शन इनसाइड द क्लास and we will define it outside the class with the help of scope resolution operator. तुम्ही डायरेक्ट डिफाईन पण करू शकता इनसाइड अ क्लास. ओके, दोन्ही वेज दाखवते म्हणजे कन्फ्युजन नाही. आता इथे सी आपला क्लास इथे संपलेला नाही आहे, इथे आपण गेट डेटा लिहिला आणि डिस्प्ले लिहिलं. आता आपल्याला काय लिहायचं आहे, दॅट ऑपरेटर फंक्शन. नाव यू नो रिटर्न टाईप काहीच नाही म्हणजे रिटर्न टाईप विल बी वॉइड. फंक्शनचं नाव काय आहे, फंक्शनचं नाव काय असणार आहे, ऑपरेटर मायनस. कळतं आहे? इथे काय लिहिलं पाहिजे एक्झॅक्टली,
सी वी विल कॉल लाईक दिस, एस डॉट ऑपरेटर मायनस, हेच मिनिंग आहे ना मायनस एसचं. मग आता इथे मला एसकडे काय काय, एस हा जो मेमरीमध्ये आहे त्याच्याकडे आहे तुमचा एक्स, वाय अँड झेड, तीनच. एक्सची व्हॅल्यू आहे -5 बिकॉज ऑफ दॅट गेट डेटा. हां, वायची व्हॅल्यू काय आहे 6 आहे आणि झेडची व्हॅल्यू 7 आहे. आता मला या तिन्ही व्हॅल्यूज अपोजिट साईन द्यायचं आहे, तिन्ही व्हॅल्यूजला. मग करणार कसं? इथं तुम्ही लिहिणार काय, एक्स इज इक्वल टू -x, वाय इक्वल टू -y अँड झेड इक्वल टू -z. दॅट्स इट ओनली. एवढंच लिहायचं आहे. कळतं आहे? इझी आहे. मग आता हे ऑपरेटर फंक्शन जे आहे ना, आता हे एक्स कुणाचं असेल, कॉलिंग ऑब्जेक्ट. इथं जे आपण एक्स वाय झेड यूज करतो ते कुणाचे असतात, कॉलिंग ऑब्जेक्टचे. कॉलिंग ऑब्जेक्ट इथं कोणतं आहे, एस. म्हणजे ऑफकोर्स यसचं एक्स वाय झेड हे आपण काय केलं, चेंज केलं, रिव्हर्स केलं. म्हणजे या स्टेटमेंटनं एक्स इक्वल टू -x ॲटोमॅटिकली हा एक्स काय झाला +5, वाय झाला -6 अँड झेड झाला -7. म्हणजे हे फंक्शन कॉल केल्यानंतर ॲक्च्युअल त्या ऑब्जेक्टवरती आपण चेंजेस केले, ऑब्जेक्टमध्ये चेंजेस केले. आणि नंतर जेव्हा तुम्ही एस डॉट डिस्प्ले कॉल करताय तेव्हा तुम्हाला ह्या रिव्हर्स झालेल्या व्हॅल्यूज मिळतील. ओके, नाव दिस इज जस्ट हाऊ टू ओव्हरलोड युनरी ऑपरेटर इन आवर क्लास. आता इथे आपण मेंबर फंक्शनचा यूज केला आहे. इन्स्टेड ऑफ दिस मेंबर फंक्शन वी कॅन ऑल्सो यूज अ फ्रेंड फंक्शन. ओके, आता ते फ्रेंड फंक्शन कसं इथे यूज करायचं ते मी सांगणार आहे. बट बिफोर दॅट सी, आत्ता हे मेंबर फंक्शन आपण क्लासच्या आतमध्ये डिफाईन केलं. जर क्लासच्या आउटसाईडला करायचं असेल तर याचे काय चेंजेस आहेत ते आधी सांगते. ओके, आता आपण इनसाईड डिक्लेअर करणार ओनली आणि डिफाईन कुठं करणार, आउटसाईड दी क्लास. तर सी वी हॅव टू डू लाईक दिस. नाव हाऊ टू डिक्लेअर इनसाईड अ क्लास. आता हा क्लास आपला संपलेला नाही आहे. एक्स वाय झेड क्लास आहे, गेट डेटा मेंबर फंक्शन लिहिलं आहे, डिस्प्ले लिहिलं आहे. आणि आता थर्ड मेंबर फंक्शन वी हॅव टू राईट, दॅट इज वॉइड ऑपरेटर मायनस आणि याला काही आर्ग्युमेंट सेमिकोलन दिला. दॅट इज जस्ट अ डिक्लरेशन, वी आर नॉट डिफायनिंग हिअर. ओके, आणि क्लासच्या आउटसाईड आपण डिफाईन कसं करतो, मेंबर फंक्शन विथ द हेल्प ऑफ स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मग तिथे काय सिंटॅक्स फॉलो करतो आपण तोच इथे करा ना. रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन, फंक्शन नेम, आर्ग्युमेंट्स, असं करतो ना. मग इथे तेच करायचे, नो चेंज. इथे रिटर्न टाईप आहे वॉइड, क्लास नेम काय आहे तुमचं स्पेस, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, फंक्शन नेम इज ऑपरेटर मायनस and no argument. That's it, this is only the change. Okay, now in this way you can define this operator function outside the class with the help of scope resolution operator. Getting? तर याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा स्पेस क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करतो, करंटली एसमध्ये काहीच नसणार आहे. जेव्हा तुम्ही एस डॉट गेट डेटा म्हणताल तेव्हा एक्स वाय झेडला -5, 6, 7 व्हॅल्यूज सेट होतील. एस डॉट डिस्प्ले ज्या आहेत त्या व्हॅल्यूज डिस्प्ले झाल्या. -s म्हणजेच असतं एस डॉट ऑपरेटर मायनस, बिकॉज इथे नीट लक्ष द्यायचं की हे मेंबर फंक्शन आहे. म्हणून मेंबर फंक्शन आहे आणि तुम्ही यूज करताय मेंबर फंक्शन. आपण कॉल कसं करतो, ऑब्जेक्ट डॉटनं. आणि हा युनरी ऑपरेटर आहे म्हणजे एकाच ऑब्जेक्टवरती ॲक्ट होईल. मग युनरी असल्यामुळं, एकाच ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत असल्यामुळं कंपल्सरी आहे की तुम्ही त्याला आर्ग्युमेंट काही पास करणार आहे. जो कॉलिंग ऑब्जेक्ट आहे तोच एक सिंगल ऑपरंट असणार आहे. कळतं आहे? दॅट इज जस्ट अ युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन. आता याला मी चेंज करणार आहे युजिंग फ्रेंड फंक्शन. आपण हे टास्क कसं करायचं, ओके, सेम टास्क आपण युजिंग फ्रेंड फंक्शन करूया. एनी डाऊट्स इन दिस? ओके.